नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 31 डिसेंबर 2025 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. राज्यातील बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांची कापूस बाजारभावामध्ये काल थोडीफार वाढ बघायला मिळाली असून सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव जवळपास 8,100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेलेले होते. कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल कापसाचे काय बाजारभाव होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो सावनेर जिल्हा नागपूर. या ठिकाणी जबरदस्त 4,000 क्विंटलपर्यंत सुपर क्वालिटी कापसाची आवक आलेली होती. कमीत कमी दर होते 7,500 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,600, तर जास्तीत जास्त दर 7,710 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणा कापूस. AKA 8401 मध्यम स्टेपल आवक. या ठिकाणी 200 क्विंटल कापसाची कमीत कमी दर 7,874 रुपये, सर्वसाधारण दर होते 8,005 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,050 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे घाटंजी कापूस. LRA मीडियम स्टेपल आवक आलेली होती 2,700 क्विंटल कापसाची कमीत कमी दर 7,400 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,550 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7,700 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला कापूस लोकल. आवक आलेली होती 2,894 क्विंटल कापसाची कमीत कमी दर 7,690 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,790, तर जास्तीत जास्त दर 8,055 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल जिल्हा नागपूर कापूस लोकल. 70 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,100 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,350, तर जास्तीत जास्त दर 7,500 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा कापूस मध्यम स्टेपल. आवक आलेली होती मित्रांनो जबरदस्त 5,500 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर होते 7,200 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,855 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,045 रुपये. त्यानंतर पाथर्डी कापूस नंबर 1. 165 क्विंटल सुपर क्वालिटी कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 6,255 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,800, तर जास्तीत जास्त दर 7,100 रुपये. या ठिकाणी मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये थोडाफार दबाव कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालेला असून चांगल्यात चांगला सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला फक्त 7,100 रुपयापर्यंत पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीला बाजारभाव निघालेले आहेत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती. आवक आलेली होती 100 क्विंटल कापसाची कमीत कमी दर 7,300 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,500, तर जास्तीत जास्त दर 7,645 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वडवणी कापूस लोकल. आवक आलेली होती 810 क्विंटल कापसाची कमीत कमी दर 7,730 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,800 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे धारणी कापूस. AKH4 लॉंग स्टेपल. आवक आलेली होती 350 क्विंटल कापसाची कमीत कमी दर 6,500 रुपये, सर्वसाधारण दर होते या ठिकाणी 6,700, तर जास्तीत जास्त दर 6,800. या ठिकाणी देखील कापूस बाजारभावामध्ये कालच्या बाजार सत्रामध्ये काल दबाव बघायला मिळालेला आहे. त्यानंतर परमेश्वर जिल्हा नागपूर कापूस हायब्रिड. आवक आलेली होती 2,430 क्विंटल कापसाची कमीत कमी दर 7,320 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,500 रुपये, तर जास्तीत जास्त दर 7,600 रुपये. त्यानंतर घाटंजी कापूस. LRA मीडियम स्टेपल. आवक आलेली होती 2,320 क्विंटल कापसाची कमीत कमी दर 7,440 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,630 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7,700 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे देऊळगाव राजा कापूस लोकल. 1,240 क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर 7,350, सर्वसाधारण दर होते 7,440, तर जास्तीत जास्त दर 7,565 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे परोरा शेगाव कापूस मीडियम स्टेपल. आवक आलेली होती 540 क्विंटल कापसाची कमीत कमी दर 7,540 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,900 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,100 रुपये. त्यानंतर बार्शी टाकळी कापूस मीडियम स्टेपल. आवक 11,000 क्विंटल कापसाची कमीत कमी दर 7,800 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,900, तर जास्तीत जास्त दर 8,100 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो सोनपेठ कापूस मीडियम स्टेबल. आवक आलेली होती 5,540 क्विंटलची कमीत कमी दर होते 7,700 रुपये, सर्वसाधारण दर 7,880, तर जास्तीत जास्त दर 7,900 रुपये. त्यानंतर
पुढील बाजार समिती आहे मित्रांनो भिवापूर कापूस वरलक्ष्मी लॉंग स्टेपल आवक 1140 क्विंटल कापसाची कमीत कमी दर होते 7200 रुपये, सर्वसाधारण दर होते 7400 तर जास्तीत जास्त दर 7520 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पार्श्वनी कापूस H4 लॉंग स्टेपल आवक 2540 क्विंटलची कमीत कमी दर 7450 रुपये, सर्वसाधारण दर होते 7700 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7550 रुपये प्रति क्विंटल पर्यंत। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो पुन्हा सोनपेठ कापूस H6 मीडियम स्टेपल आवक आलेली होती 800 क्विंटल कापसाची कमीत कमी दर होते 7400 रुपये, सर्वसाधारण दर होते 7450 तर जास्तीत जास्त दर 7500 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर बाजार समिती अकोला कापूस मीडियम स्टेपल आवक आलेली होती 140 क्विंटलची कमीत कमी दर होते 7790 रुपये, सर्वसाधारण दर होते 7900 रुपये तर जास्तीत जास्त दर 8070 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सेलू कापूस मीडियम स्टेपल आवक आलेली होती 6432 क्विंटल कापसाची कमीत कमी दर 7712 रुपये, सर्वसाधारण दर होते 7790 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 8000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत। त्यानंतर बाजार समिती आहे आरबी कापूस H4 मीडियम स्टेपल आवक आलेली होती 3067 क्विंटल कापसाची कमीत कमी दर 7100 रुपये, सर्वसाधारण दर होते 7240 तर जास्तीत जास्त दर 7545 रुपये प्रति क्विंटल। तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाची अपडेट। बऱ्याचशा बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव कालच्या बाजार सत्रामध्ये स्थिर बघायला मिळाले असून काही ठराविकच बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव हलकेचे वाढताना बघायला मिळालेले आहे। त्याचबरोबर रेड टच आणि सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसामध्ये जवळपास 750 ते 950 रुपये प्रति क्विंटलचा फरक कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालेला आहे। आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाचे काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा। चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा। भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार।